नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रोइंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आपली जी सिरीज चालू आहे मुंबई उच्च न्यायालय भरती 2025 त्यामधील आजचा आपला महत्त्वाचा व्हिडिओ आहे। यामधून परीक्षेमध्ये जे येणारे प्रश्न आहे ते सर्व महत्त्वाचे प्रश्न आजच्या व्हिडिओमधून आपल्याला पाहायला भेटणार आहे। आजचा व्हिडिओ आपण विश्लेषणाच्या माध्यमातून पाहणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आवडला तर त्याला एक लाईक नक्की करा। चॅनलवर पहिल्यांदाच आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, पहिला प्रश्न काय आहे, बाळ गंगाधर टिळक यांचा जन्म कधी झाला? IMP प्रश्न आहे। समाज सुधारकावर हमखास प्रश्न उत्तरत असतात। आता बाळ गंगाधर टिळक यांचा जन्म तुम्हाला विचारलेला आहे। पर्याय तुमच्या समोर 4 ठेवलेले: 23 ऑगस्ट 1856, 23 नोव्हेंबर 1856, 23 जानेवारी 1856 आणि 23 जुलै 1856। काय योग्य उत्तर येईल? ह्या व्हिडिओमधून जेवढे प्रश्नाचे उत्तर तुम्हाला देता येत असतील तेवढ्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न करत चला, कारण त्यामधून तुमचं रिव्हिजन पक्का होणार आहे। या प्रश्नाचं उत्तर आहे बघा, पर्याय नंबर 4, 23 जुलै 1856 या तारखेला लोकमान्य टिळक यांचा काय जन्म झालेला आहे। परीक्षेच्या दृष्टिकोनातून काही महत्त्वाचे पॉईंट्स आपण खाली बघूयात। जन्म कधी झालेला आहे तर 23 जुलै 1856 रोजी। मग त्यांचं जन्मस्थान हे सुद्धा विचारले जाते की लोकमान्य टिळक यांचं जन्मस्थान कुठे आहे, तर त्यांचं जन्मस्थान आहे बघा रत्नागिरी या ठिकाणी। आता बघा, त्यांना उपाध्या दिलेल्या आहे कोणत्या? लोकमान्य टिळक आणि असंतोषाचे जनक असं लोकमान्य टिळकांना म्हटलेलं आहे। तर ह्या उपाध्या कोणी दिल्या असा सुद्धा प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो। तर ह्या ज्या उपाध्या आहे ह्या त्यांना कोणी दिलेल्या आहे? व्हॅलेंटाईन चिरोल यांनी दिलेल्या उपाध्या आहेत। बघा, लोकमान्य टिळकांची घोषणा काय होती याच्यावर सुद्धा प्रश्न विचारला जातो आणि तो प्रश्न सर्वांना माहीत असेल की लोकमान्य टिळकांनी काय घोषणा दिली होती की स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच। ही काय आहे? लोकमान्य टिळकांची घोषणा आहे। त्यानंतर टिळकाबद्दल आणखी माहिती जर घेतली तर टिळकांनी चालवलेली वृत्तपत्रे कोणकोणती आहे असा सुद्धा प्रश्न तुम्हाला विचारला जातो। तर लोकमान्य टिळकांनी चालवलेली वृत्तपत्रे होती बघा, केसरी आणि मराठा ही 2 वर्तमानपत्रे लोकमान्य टिळक यांनी चालू केलेली होती। तर कोणत्या साली चालू केली होती ते सुद्धा लक्षात असू द्या। 1881 मध्ये लोकमान्य टिळकांनी ही 2 वृत्तपत्रे चालू केलेली। आता यामध्ये असा प्रश्न येतो, केसरी हे जे वर्तमानपत्र होतं हे मराठी भाषेमधून प्रकाशित होत होतं आणि मराठा हे जे वर्तमानपत्र होतं तर हे इंग्रजी भाषेमधून प्रकाशित होणारं वृत्तपत्र होतं। त्यानंतर लोकमान्य टिळकांनी कोणकोणत्या संस्था स्थापन केलेल्या आहे किंवा न्यू इंग्लिश स्कूल या संस्थेचे संस्थापक कोण आहेत असाही प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो। तर लोकमान्य टिळकांनी 1880 मध्ये न्यू इंग्लिश स्कूल आणि 1884 मध्ये डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना करण्यासाठी पुढाकार घेतलेला आहे। त्यानंतर बघा, काही उत्सव लोकमान्य टिळक यांनी चालू केलेले आणि कशासाठी केले तर हे सुद्धा तुम्हाला माहीत आहे। तर बघा, समाजात एकता निर्माण करण्यासाठी 1893 मध्ये सार्वजनिक गणपती उत्सव कधी सुरू केला? 1893 मध्ये। आणि 1895 मध्ये शिवजयंती उत्सव लोकमान्य टिळकांनी सुरू केलेला आहे। कशासाठी? तर समाजात एकता निर्माण करण्यासाठी। त्यानंतर लोकमान्य टिळकांचे ग्रंथ कोणकोणते किंवा लोकमान्य टिळकांनी कोणकोणते पुस्तकं लिहिलेली तर प्रसिद्ध ग्रंथ आहे लोकमान्य टिळकाचा गीता रहस्य। त्यानंतर दुसरं आहे बघा द ओरायन। त्यानंतर आर्टिक होम इन द वेदाज हे ग्रंथ काय आहे? लोकमान्य टिळकांचे प्रसिद्ध ग्रंथ आहे। परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया, मिझोरमच्या राजधानीचे नाव काय आहे? 4 प्रकार तुमच्या समोर दिलेले आणि राजधानीचं नाव विचारले कुठल्या राज्याच्या? मिझोरमच्या। बघा, शिलाँग, गंगटोक, इम्फाळा, इजवाल। काय नाव असेल त्या राजधानीचं? तर त्याचं नाव आहे बघा एजवाल। म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर 4। आता तुम्हाला जे कन्सेप्ट दिलेले तर त्या कन्सेप्टच्या राजधानी कोणकोणत्या आपण बघू। काय कन्सेप्ट बघा, मेघालय। तर मेघालयचं राजधानी काय आहे? शिलाँग आहे। त्यानंतर सिक्कीम आहे, तर सिक्कीमची राजधानी कोणती आहे? गंगटोक आहे। त्यानंतर मणिपूर आहे,
तर मणिपूरची राजधानी इम्फाळ आहे. त्यानंतर अरुणाचल प्रदेशाची राजधानी काय आहे तर इटानगर आहे. नागालँड आहे, तर नागालँडच्या राजधानीचं नाव काय आहे कोहिमा आहे. त्यानंतर त्रिपुरा आहे, तर त्रिपुराच्या राजधानीचं नाव आहे आगरताळा. आणि आसाम आहे, तर आसामच्या राजधानीचं नाव आहे दिसपूर. त्यानंतर लक्षद्वीप, तर लक्षद्वीपच्या राजधानीचं नाव आहे कवरत्ती. आणि अंदमान आणि निकोबार बेटे यांच्या राजधानीचं नाव आहे पोर्ट ब्लेअर. पुढचा प्रश्न आपण बघूया. लीळाचरित्र हा ग्रंथ कोणी लिहिला? MP प्रश्न आहे. बरेचशा परीक्षेमध्ये असे प्रश्न विचारले जातात. लीळाचरित्र हा ग्रंथ कोणी लिहिलेला आहे? पर्याय काय दिलेले बघा. मुकुंदराज, भीष्माचार्य, माईमभट्ट, केशवराव व्यास. काय योग्य उत्तर असेल? लीळाचरित्र हा ग्रंथ कोणाचा आहे तर तो आहे बघा माईमभट्ट यांचा. म्हणजेच योग्य उत्तर काय येईल? पर्याय नंबर 3. काही महत्त्वाचे ग्रंथ आणि त्याचे लेखक आपण बघूया, कारण ते परीक्षेमध्ये तुम्हाला उपयोगी येणार आहे. तर बघा कोणता ग्रंथ आहे? विवेक सिंधू. हा कोणी लिहिलेला आहे तर मुकुंदराज यांनी लिहिलेला आहे. आणि मुकुंदराजालाच काय म्हटलं जातं तर मराठीतील आद्य कवी असं मुकुंदराजांना म्हटलं जातं. त्यानंतर बघा ज्ञानेश्वरी हा ग्रंथ कोणी लिहिलेला आहे तर ज्ञानेश्वरी संत ज्ञानेश्वर महाराज यांनी हा ग्रंथ लिहिलेला आहे. आणि ज्ञानेश्वरीलाच काय दुसरं नाव काय आहे तर भावार्थ दीपिका. त्यानंतर बघा यमुना पर्यटन हा जो ग्रंथ आहे हा कोणी लिहिलेला आहे तर हा बाबा पद्मनजी यांनी लिहिलेला आहे. काय? यमुना पर्यटन. तर हे काय आहे तर मराठीतील पहिली कादंबरी आहे. कोणती? यमुना पर्यटन. त्यानंतर धवळे हा जो ग्रंथ आहे हा कोणाचा आहे तर संत महादंबा. आणि ही संत महादंबा कोण आहे तर मराठीतील पहिली कवयित्री आहे. यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया. बंगालचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते? बंगालचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते? पर्याय काय बघा. लॉर्ड कॅनिंग, लॉर्ड माउंटबॅटन, वॉरेन हेस्टिंग्स आणि जनरल डायर. बंगालचे पहिले गव्हर्नर जनरल तुम्हाला विचारलेलं आहे. महत्त्वाचा प्रश्न आहे आणि योग्य उत्तर तुम्हाला द्यायचं आहे. काय योग्य उत्तर असेल? योग्य उत्तर येईल बघा वॉरेन हेस्टिंग्स. बंगालचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होतं? वॉरेन हेस्टिंग्स. म्हणजेच पर्याय नंबर 3 हे या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर आहे. या ठिकाणी तुम्हाला बंगालचा पहिला गव्हर्नर कोण आहे असाही प्रश्न तुम्हाला येऊ शकतो. तर बंगालचा पहिला गव्हर्नर होता बघा रॉबर्ट क्लाइव्ह. त्यानंतर वॉरेन हेस्टिंग्स हा बंगालचा गव्हर्नर जनरल कधी झाला? 1773च्या रेग्युलेटिंग ॲक्टनुसार झालेले. त्यानंतर दुसरा कन्सेप्ट बघा लॉर्ड विल्यम बेंटिंग. हा कोण होता तर हा भारताचा पहिला ब्रिटिश गव्हर्नर जनरल. म्हणजे संपूर्ण भारतासाठी 1833चा जो कायदा होता त्या कायद्यानुसार लॉर्ड विल्यम बेंटिंग हा संपूर्ण भारताचा. त्यानंतर बघा भारताचे पहिले व्हाईसरॉय कोण होते असा सुद्धा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. भारताचे पहिले व्हाईसरॉय कोण आहे तर लॉर्ड कॅनिंग हे भारताचे काय आहे पहिले व्हाईसरॉय. त्यानंतर स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते? भारत स्वतंत्र झाल्यानंतर स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल हे सुद्धा महत्त्वाचं आहे लॉर्ड माउंटबॅटन. त्यानंतर बघा भारत स्वतंत्र झाल्यानंतर पहिले भारतीय गव्हर्नर जनरल कोण आहे असाही प्रश्न तुम्हाला येऊ शकतो. तर ते होते C. राजगोपालाचारी. हे स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल होते. पुढचा प्रश्न आपण बघूया. ई कोर्ट प्रकल्पाचा मुख्य उद्देश काय आहे? काय? ई कोर्ट प्रकल्पाचा मुख्य उद्देश काय आहे? पर्याय तुमच्या समोर ठेवलेले. न्यायाधीशांना संगणक भेट देणे. त्यानंतर न्यायालयीन प्रक्रिया ऑनलाईन आणि पारदर्शक करणे. वकिलांना मोफत इंटरनेट देणे आणि न्यायालयातील वीज वाचवणे. मग काय आहे योग्य उत्तर येईल याचं? पर्याय नंबर 2 न्यायालयीन प्रक्रिया ऑनलाईन आणि पारदर्शक करणे. हे या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर राहील. आता असाही प्रश्न तुम्हाला विचारला जाईल काय? नॅशनल ज्युडिशियल डेटा ग्रिड म्हणजेच काय? म्हणजेच त्याला आपण काय NJDG असं आपण म्हणू. तर हा डेटा काय आहे तर देशातील प्रलंबित आणि निकाली निघालेल्या खटल्यांचा ऑनलाईन डेटाबेस त्याला काय म्हटलं जातं NJDG. त्यानंतर तुम्हाला असाही प्रश्न विचारला जाईल
की ई कोर्ट सर्व्हिस कशासाठी आहे, ई कोर्ट सर्व्हिसेस ज्या आहे त्या कशासाठी आहे, तर त्या आहे बघा खटल्याची स्थिती आणि निकाल पाहण्यासाठी. ई फिलिंग हे काय आहे, किंवा तुम्हाला असा प्रश्न विचारला जाईल की वकिलांना किंवा पक्षकारांना ऑनलाईन खटला दाखल करण्यासाठी कोणतं पोर्टल वापरलं जातं, तर त्याचं नाव आहे ई फिलिंग. ई फिलिंग काय आहे, तर वकिलांना किंवा पक्षकारांना ऑनलाईन खटला दाखल करण्यासाठी. त्यानंतर व्हर्च्युअल कोर्ट काय आहे, तर वाहतूक चालान किंवा लहान गुन्ह्यांचा निपटारा करण्यासाठी हे ऑनलाईन करण्यासाठी. त्यानंतर असाही प्रश्न तुम्हाला विचारण्यात येईल, सुवास हे ॲप काय सांगतं, तर सुवास हे जे हे काय न्यायालयीन निकालाचे प्रादेशिक भाषेत म्हणजे मराठी किंवा हिंदी अशा भाषेत भाषांतर करण्यासाठी वापरले जाणारे AI टूल आहे. कोणतं, सुवास. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया. पुढचा प्रश्न बघण्या अगोदर विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला एक छोटीशी रिक्वेस्ट करतो की अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या ग्रोइंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला ऑलवर सिलेक्ट करून ठेवा. काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की कळत चला, कारण असेच महत्त्वाचे अपडेट्स आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवले जातील. या व्हिडिओमध्ये आपण याच ठिकाणी थांबूया. व्हिडिओ आवडला असेल तर त्याला एक लाईक नक्की करा. व्हिडिओ जास्तीत जास्त दोस्त मित्रांमध्ये शेअर करत चला. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच महत्त्वाची प्रश्नपत्रिका घेऊन. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मित्रांनो.